Welcome students. Now yesterday we can start to learn that the types of angles. बरोबर? Types of angles. Now we can discuss about that types of angles. तर 7 पर्यंत आलं होतं. आणखी एक टाइप शिल्लक आहे. That is 8th and it is co-terminal angles. बघा, co-terminal angles. आणि मग त्याच्याबद्दलच आता डिस्कस करू. तर सी दॅट को मीन्स सिमिलर आणि टर्मिनल तर आपल्याकडे आहेतच, which are nothing but that of the initial arm and that of the terminal arm. बरोबर. आणि मग what is the meaning of that co-terminal angles? See that the angles, बघा, the angles having different amount of rotations, बघा, having different amount of rotation, म्हणजे त्यांचे amount of rotations वेगळे आहेत. the angles having different amount of rotation but same positions of initial arm and that terminal arm are called co-terminal angles. म्हणजे त्यांचे मेजर्स वेगळे आहेत, परंतु त्याचा टर्मिनल आर्म आणि इनिशियल आर्म कसा आहे, तुमचा समान आहे किंवा सारखाच असेल. At that time that angles we can call that of the co-terminal angles. See that. आणि मग आता त्याचा अर्थ आणखी बघा. Suppose that this is our angle of that amount of rotation, that is say 30 degree. हे आहे त्याचे इनिशियल आर्म रे ओ ए, हा झाला त्याचा टर्मिनल आर्म रे ओ बी. आणि इथं बघा, therefore measure of directed angle AOB equal to 30 degree. झालं. आता आणखी एक अँगल मी वेगळ्या मेजरचा तयार करतो, परंतु त्यांचे इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म मात्र तेच राहतील. आणि मग सी दॅट इथं थोडंसं त्याला इकडे घेतो, दॅट इज 30 डिग्री. नाउ रोटेट दिस रे ओ ए इन अँटी क्लॉकवाइज सेन्स लाइक ऑफ दॅट कंप्लीट इट्स वन रोटेशन. बघा, म्हणजे आता आपण त्या रे ओ ए ला अशा रीतीने रोटेट केलं की तो त्याचं पूर्ण रोटेशन पूर्ण केला आणि परत त्या ओबी इतका आला, म्हणजे लाइक ऑफ दॅट हियर. तर असा तो कंप्लीट रोटेशन केला इन दिस अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. आणि त्याचं अमाउंट ऑफ रोटेशन किती झालं, ह्या पहिल्या वन कंप्लीट रोटेशनचं 360 आणि परत हे 30 डिग्री अमाउंट ऑफ रोटेशन. म्हणजे ह्यावेळेस ह्या अँगलचं मेजर किती आलं तुमचं, 360 प्लस दॅट 30, दॅट इज 390 डिग्री. परंतु इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म बदलले का, नाही. परत इथं सुद्धा बघा, मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल AOB इक्वल टू 390 डिग्री. AOB च आलं, व्हर्टेक्स O, इनिशियल आर्म रे OA, टर्मिनल आर्म रे OB. बदलले का ते, नाही. तुम्ही म्हणणार तुम्ही पॉझिटिव्हच का घेतले. आता आपण त्याला क्लॉकवाईज रोटेट करू. बघा, रोटेट दिस क्लॉकवाईज, आपल्या घड्याळ दिशा अशीच असते ना. मग क्लॉकवाईज रोटेट केलं, OA इथं आला, परत तो OB ला आला. आता त्याचं मेजर किती असणार बरं, म्हणजे एका रोटेशनची किंमत 360 असते, एवढा अमाउंट तुमचं तिथं नाहीये. याचा अर्थ हे असणार तुमचे -330 डिग्री. बरोबर. कारण इथून इथपर्यंत बघा असं ते आलं, इथपर्यंत आपण आलो OB पर्यंतचा. एवढा अमाउंट त्याच्यात आलं का, नाहीये. जर आलं असतं तर 360 झाले असते, परंतु नाही. परंतु इनिशियल आर्म आणि टर्मिनल आर्म तुमचे तेच राहिले, दॅट इज -330 डिग्री. अशा वेळेस त्यांना आपण म्हणतो को टर्मिनल अँगल्स. हा झाला त्याच्याबद्दलची व्याख्या, त्याच्याबद्दलची संकल्पना. त्याला को टर्मिनलच का म्हटलं जातं ते झालं. तर आणखी एक रिलेशन, असे किती अँगल्स तुम्ही तयार करू शकता. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्यामध्ये ऑब्झर्व करण्यासारखी आहे. इफ वी कॅन टेक द डिफरन्स बिटवीन एनी टू को-टर्मिनल अँगल्स. बघा, कोणत्याही को-टर्मिनल अँगल्स मधल्या त्यांची वजाबाकी घ्या. इफ वी कॅन टेक द डिफरन्स बिटवीन एनी टू को-टर्मिनल अँगल्स, देन इट इज ऑलवेज. ती नेहमी कशी असते वजाबाकी, बघा,
then it is always the integral multiple of. हे शब्द येतील आपण अर्थ साधे आहेत जे आपण शिकलो. then that difference is always integral multiple of 360 degree. इंटिग्रल मल्टिपल म्हणजे कोण, तर त्याला आपण पूर्णांक म्हणतो. म्हणजे ते 360 अंशाच्या पटीतच राहणार. मग ते दुप्पट होतील किंवा त्या ठिकाणी तिप्पट होतील, वजा होतील, कसे होतील, परंतु ते इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 असणार. फॉर एक्झाम्पल आता इथं बघा, समजा आपण आता ह्या दोन कोणांची वजाबाकी धरू. मग 390 वजा 30 डिग्री 360 राहिले. म्हणजे हे 360 ची एक पट आली, पूर्णांक झाला. तुम्ही तसंच काय घेतलं, आता ह्या दोघांची वजाबाकी करा. 390 डिग्री मायनस दॅट मायनस 330 डिग्री मायनस मायनस प्लस झाले 600 आणि वरचे 120 म्हणजे 720 डिग्री झाले. आणि मग 720 म्हणजेच काय आलं, 2 टाइम्स ऑफ दॅट 360 डिग्री. आणि मग आता आपला अँगल हा 0 किंवा 90 किंवा 180 याच्या दरम्यान नाही. आता तो कितीही मेजर्स असू शकतो, बरोबर. जेवढे तुम्ही अमाऊंट घेणार तेवढ्या मेजरचा अँगल तिथं मिळणार. अमाऊंट घेतलं तुम्ही, सेम्स घेतलं अँटी क्लॉकवाईज मेजर असणार पॉझिटिव्ह, हे शिकलो आपण. अमाऊंट घेतलं सेम्स मध्ये क्लॉकवाईज निगेशन इज देअर. तर असं हे त्या ठिकाणचे रिलेशन्स मिळाले आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, इफ वी कॅन टेक दॅट द डिफरन्स ऑफ दॅट टू कोटर्मिनल अँगल्स, then that difference is always integral multiple of 360 degree. येणारी वजाबाकी ही 360 अंशाच्याच पटीमध्ये असते आणि ती पट ही नेहमी त्यांची इंटिजर किंवा इंटिग्रलच असते, म्हणजेच ती पूर्णांक, बरोबर. तर असा त्याचा अर्थ होता. तर these are the 8 types of that अँगल्स. त्याला आपण डायरेक्टेड अँगल म्हणत होता. आणि आता इथून पुढे आपण डायरेक्टेड हा शब्द येईल न येईल, वी हॅव टू कन्सिडर ऑलवेज इट इज द डायरेक्टेड अँगल. पण त्याचं सेन्स ऑफ रोटेशन आपण विचारात घेतो. आतापर्यंत तसं घेत नव्हतो आपण, लक्षात आलं. आणि मग आता पुढच्या महत्वाच्या मुद्द्याकडे जाऊ. तर त्या प्रकरणाचं नावच होतं बघा, अँगल अँड इट्स मेजरमेंट. त्याच्यातला अँगल हा शब्द आपण मिळवला, त्याच्या अगोदर एक शब्द अटॅच होता, दॅट इज द डायरेक्टेड. इथून पुढे तो शब्द असला तरी तोच अँगल, नसला शब्द तरी तो अँगलच राहणार. आणि मग आता पुढच्या शब्दाकडे जाऊ, मेजरमेंट ऑफ अन अँगल, अर्थात डायरेक्टेडचा. मग आता तो शब्द असेल नसेल तोच अर्थ घ्यायचा. तर आता आपल्याला त्याचं मेजरमेंट करणे आहे. आणि मग आपण शिकलो, फिर वी कॅन डिफाईन दॅट द अँगल, त्याचं अमाऊंट ऑफ रोटेशन आपण काउंट करतो. आणि मग द काउंटिंग ऑफ अमाऊंट ऑफ रोटेशन ऑफ दॅट इनिशियल रे टू गेट द पोझिशन ऑफ दॅट ऑफ द टर्मिनल आर्म किंवा टर्मिनल रे ओबी इज कॉल्ड दॅट द मेजरमेंट ऑफ अन अँगल. म्हणजे एखाद्या कोणाचं इनिशियल रेचं अमाऊंट, समजा आपल्याला सगळं आता माहिती आहे, थोडंसं अभ्यास करायचा बरोबर येतं. आणि समजा हे इनिशियल रे आपण रोटेट केला, त्यानं ओबीची सिच्युएशन घेतली आणि हे एक्स अमाऊंट ऑफ होतं. मग त्याचं सेन्स अँटी क्लॉकवाईज आहे, याचा अर्थ ते प्लस असणार, क्लॉकवाईज झालं ते मायनस असणार. आणि ही जी मोजण्याची प्रक्रिया आहे, टू मेजर द अमाऊंट ऑफ रोटेशन ऑफ दॅट initial arm to get that the position of that terminal arm is called measure of an angle. त्यावेळेस त्याला त्याचं मेजर म्हणायचं किंवा माप म्हणायचं, मराठीतच म्हणायचं म्हटलं तर. आणि मग टू मेजर दॅट ऑफ द अमाऊंट ऑफ रोटेशन ऑफ दॅट अँगल, we have to get or we have to define or we have to know there are two systems. काहीतरी सिस्टीम असल्यास पाहिजेत ना, बरोबर. त्या सिस्टीम शिवाय आपण काही SYSTEMS, बरोबर, त्या सिस्टीम शिवाय आपण काही करू शकत नाही. आणि मग आता बघा, आपण आतापर्यंत अप टू 10th स्टँडर्ड आपल्याला फक्त एवढंच माहित होतं की दॅट युनिट ऑफ दॅट मेजरमेंट ऑफ दॅट अँगल इज अ डिग्री, बरोबर. त्याला आपण अंश म्हणत होतो किंवा इन आवर लँग्वेज दॅट इज द डिग्री.
परंतु ते डिग्री कसं डिफाईन केलं, हाऊ वी कॅन डिफाईन, ते कुठून आलं, कसं आलं, दॅट वी डू नॉट नो. म्हणजे फक्त आपल्याला सांगितलं आपल्या सरांनी किंवा पुस्तकांनी काय की अँगलचा युनिट त्या ठिकाणी डिग्री किंवा अंश आहे. जसं आपलं लेंथसाठी मीटर, किलोमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर असतं तसं. तर लाईक ऑफ दॅट दिस युनिट वी हॅव टू नो बट वी डू नॉट डिफाईन. डायरेक्टली वी कॅन यूज दॅट. आपण डायरेक्ट त्याचा उपयोग घेतला. आता त्याचं डेफिनेशन ते कसं तयार झालं वगैरे तुम्हाला मिळेल. आणि मग त्या सिस्टीम्स कोणत्या आहेत ते बघा. There are two systems to measure the amount of rotation of an angle. तर दोन सिस्टीम आहेत. पहिलेचं नाव आहे सेक्झाजेसिमल, GESIMAL, सेक्झाजेसिमल सिस्टीम, किंवा त्याला दुसऱ्या शब्दात म्हटलं जातं युनिट नुसार डिग्री मेजर. बघा, तर पहिल्या सिस्टीमचं नाव आहे सेक्झाजेसिमल सिस्टीम और इन ब्रॅकेट डिग्री मेजर, आणि दुसरा आहे सर्क्युलर सिस्टीम. बघा, सर्क्युलर सिस्टीम, आणि त्याचं नाव आहे दॅट इज द रेडियन मेजर. म्हणजे इथं त्या नावावरून लगेच लक्षात आलं पाहिजे. याचा अर्थ सेक्झाजेसिमल सिस्टीम मध्ये त्या अँगल मोजण्याचं जे काही युनिट होतं ते डिग्री असणार आहे, आणि सर्क्युलर सिस्टीम मध्ये त्या अँगलचं अमाऊंट ऑफ रोटेशन मोजण्याचं युनिट किंवा एकक हे तुमचं रेडियन असणार आहे. त्यामुळं ह्या दोन सिस्टीम आता आपणास शिकणे आहे. त्याच्यातल्या पहिल्या सिस्टीमचा आता आपण विचार करू. तर सेक्झाजेसिमल सिस्टीम किंवा डिग्री मेजर. तर असे मुद्दे महत्त्वाचे आहेत. हे जे नॉलेज आहे दॅट इज अ व्हेरी युजफुल दॅट. आणि मग आता एका एकाचा विचार करू. तर सेक्झाजेसिमल सिस्टीम बघा किंवा डिग्री मेजर. आता ते कसं तयार होतंय वगैरे आपल्याला सगळं मिळेल. डिग्री मेजर. तर सी दॅट the unit of measurement of an angle in this sexagesimal system is degree. बरोबर. तर ह्या सिस्टीम नुसार आपल्या अँगलचं युनिट किंवा त्या ठिकाणचं एकक हे कुठलं असणार आहे, डिग्री. त्याचं नोटेशन सुद्धा आपल्याला माहिती आहे, दॅट इज अ स्मॉल सर्कल असं ते नोटेशन होतं डिग्री. बरोबर. परंतु ते कसं डिफाईन करायचं त्याचा आता इथं आपण विचार करू. तर see that. Now in this sexagesimal system, how we can define that of the degree? See that. मग आपण आपल्या टाइप्स मध्ये झिरो अँगल पासून आलतो. झिरो अँगल, वन रोटेशन अँगल, दॅट इज द स्ट्रेट अँगल, वन राईट अँगल वगैरे. बरोबर. आणि मग आता इथं त्या डिग्रीचा अर्थ कसा ते बघा. तर see that. Now to define that of the degree, first consider that of the one rotation angle. हे आपल्याला माहिती आहे बघा, वन रोटेशन अँगल. आणि त्याचं मेजर आपण काल सांगितलं होतं डायरेक्ट 360 डिग्री. म्हणजे बरोबर एक रोटेशन पूर्ण झाले की आपण 360 डिग्री म्हणतो. आता ते कसं मिळतंय बघा. कन्सिडर वन रोटेशन अँगल अँड डिवाइड. बघा, and divide this one rotation angle into 360 equal parts. म्हणजे आपण आता एक पूर्ण रोटेशन घ्यायचं आपल्या इनिशियल आर्कचं. समजा हा आपला आहे दॅट इज द रे OA. रोटेट दिस इनिशियल आर्क टू गेट इट्स ओरिजिनल पोझिशन, देन इट इज कॉल्ड वन कंप्लीट किंवा वन रोटेशन अँगल. बरोबर. आणि मग हे जे रोटेट, हा रे OA रोटेट केला केला असा आला आणि परत त्याच ठिकाणी आल्यानंतर एक रोटेशन पूर्ण झालं. आपल्याला एकच रोटेशन पाहिजे. दुसरं रोटेशन पूर्ण केलं 720 डिग्री, तिसरं केलं 1080 डिग्री, असा त्याचा अर्थ आहे. पण अगोदर मूळ अर्थ बघूया. कन्सिडर द वन रोटेशन अँगल अँड डिवाइड इट इनटू 360 इक्वल पार्ट्स. आणि मग त्या एका रोटेशनचे असे 360 समान भाग करायचे ना. बरोबर. लाईक ऑफ दॅट असे ते असते ना. समजा इन दिस वे लाईक ऑफ हिअर. आपलं डिग्री प्रोटेक्टर बघा, तर ते 360 नाही तर ते इमॅजिन करायचे तुम्हाला. दॅट इज अ स्मॉल अँगल, परंतु कसा येतो ते बघू. बरोबर. तर असे त्याचे 360 समान भाग केले आपण. परंतु काय म्हटलं त्यांनी, वन रोटेशन अँगल
consider the one rotation angle and divide it into 360 equal parts. And then the measure of the amount of rotation of that each equal part, जे काही समान असे 360 भाग झाले त्या प्रत्येक पार्टचं मेजर हे काय मानलं जातं? that is the 1 degree. बघा, divide one rotation angle into 360 equal parts and measure of each equal part is considered as 1 degree. शब्दात त्याला 1 degree म्हणा and it is denoted by like of that notation 1 degree. किंवा त्यालाच आपण 1 degree angle सुद्धा म्हणू शकता. असं त्या डिग्रीची व्याख्या आली म्हणजे शब्दशः. आणि मग आता त्याचं रूपांतर आपण आणखी वेगळ्या भाषेमध्ये कसं करतोय ते बघा. आणि मग आता ऍक्च्युअल हाऊ दॅट डिग्री डिफाइन्स इट, हे झालं त्याचं कन्स्ट्रक्शन. किंवा एक डिग्री हे कसं तयार झालं. एक रोटेशन पूर्ण करायचं, त्याचे 360 समान भाग करायचे आणि प्रत्येक समान भाग म्हणजे आपलं अमाऊंट ऑफ रोटेशन असणार 1 डिग्री अँगल. आणि मग आता 1 डिग्रीची पर्टिक्युलर डेफिनेशन किंवा व्याख्या बघा. देन फर्स्ट, आता असे तिथं 3 युनिट्स आहेत. जसं आपलं किलोमीटर, मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर असं फ्रॅक्शन मध्ये जातं ना, कमी कमी होत जातं ते, तसंच आहे इथं. आता बघूया. त्यानंतर देन फर्स्ट 1/360th पार्ट ऑफ, बघा 1/360th पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन. ते रोटेशन मात्र कंप्लीट पाहिजे हा, किंवा 1 रोटेशन अँगल पाहिजे. इथं डिफाइन करताना कसं आपण डिफाइन करणार? 1/360th पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन is called 1 degree. बघा, is called 1 degree आणि DEGREE and it is denoted by like of that. स्मॉल सर्कल असतात, बोल्ड नको, ब्लँक पाहिजे, रिकामा पाहिजे. ते is denoted by 1 degree. म्हणजे एका कंप्लीट रोटेशनचा 360वा हिस्सा म्हणजे आपलं 1 डिग्री असतं. आता डिग्रीची संकल्पना तुम्हाला क्लिअर झाली. त्यानंतर आता परत त्या 1 डिग्रीचे आणखी स्मॉल स्मॉल पार्ट करायच्या. किती करायचे ते आता इथे आपल्याला मिळेल. जसं एका रोटेशनचे 360वा हिस्सा, तर कसं म्हटलंय आपण? 1/360th पार्ट ऑफ 1 कंप्लीट रोटेशन इज कॉल्ड 1 डिग्री. आता बघा, त्यानंतर आता डिग्री मिळालं, पुढे त्याचा आणखी स्मॉल युनिट आहे हा 1/16th पार्ट ऑफ. परत त्याचं फ्रॅक्शन घेऊ, त्याचे भाग करू. कोणाचे? एका डिग्रीचे. किती भाग करायचे? 60 भाग करायचे. मग जसे एका रोटेशनचे 360 भाग केले तसे त्या 360 भागातल्या एका भागाचे परत 60 भाग. जसं आपलं 1000 मीटर इक्वल टू 1 किलोमीटर, तसंच इथं आहे. फक्त थोडंसं लक्षात घ्या. 1/16th पार्ट ऑफ 1 डिग्री, बघा 1/16th पार्ट ऑफ 1 डिग्री इज कॉल्ड 1 मिनिट. MINUTE. तर इथं फसू नका. का फसू नका म्हटलं मी? कारण मिनिट हे आपण युनिट आपल्या टाइमला सुद्धा उपयोगात आणतो. इथं ते आपल्या अँगलला सुद्धा आहे, त्याचा पण आपण विचार करणार. त्यामुळं डिग्रीचा 60वा हिस्सा म्हणजे 1/16th पार्ट ऑफ that 1 degree is called 1 minute and denoted by 1 dash. आपल्या घड्याळाचा मिनिट आणि इथला मिनिट त्यांच्यातलं नातं वगैरे काय असतं ते आपण शिकणारच आहोत. याच्यात त्याचा उपयोग करायचा. मग इथं त्याला लक्षात ठेवायचं, युनिट ऑफ टाइम इज ऑल्सो मिनिट, दॅट इज अ फ्रॅक्शन. पहिलं मेन आहे तुमचं आवर, इथं मेन आहे तुमचं डिग्री. तर दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. शब्दप्रयोग सारखेच आहे, दोघांनाही मिनिटच म्हटलं जातं, परंतु वेगळा अर्थ इथं घ्यायचा. कारण इथं कसं आहे, 1/16th पार्ट ऑफ 1 डिग्री इज कॉल्ड 1 मिनिट अँड डिनोटेड बाय 1 डॅश. तिथं सुद्धा तसंच असतं ना आपलं, 1 hour इक्वल टू 60 minutes. तसं इथं. आणि म्हणून इथं पुढचं नंतर देतो. अगोदर आपल्याला 3 नोटेशन्स पाहिजेत किंवा 3 अर्थ पाहिजेत. म्हणजे मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, किलोमीटर, तसं इथं आहे. पहिलं मेन युनिट आहे 1 डिग्री.
त्या 1 डिग्रीचे 60 भाग केले, मिळालं आता 1 मिनिट. नोटेशन त्याचं लक्षात घ्या, दॅट इज 1 डॅश. परत आता परत त्या मिनिटाचे आणखी 60 भाग करायचे, म्हणजे किती छोटासा भाग असेल बघा. त्यानंतर 1/16th पार्ट ऑफ, सी दॅट 1/16th पार्ट ऑफ 1 मिनिट. परत आणि तेच टाइम मधला शब्द येतो. 1/16th पार्ट ऑफ 1 मिनिट इज कॉल्ड 1 सेकंड. SECOND. नंबर म्हणायचा असेल तर सेकंड म्हणतो आपण, आणि 1 मिनिट किंवा टाइम असेल किंवा अँगल असेल तर सेकंड. 1 सेकंड म्हणजेच काय, 1/16th पार्ट ऑफ 1 मिनिट इज कॉल्ड 1 सेकंड अँड इट इज डिनोटेड बाय 1 डबल डॅश. म्हणजे अँगलच्या बाबतीमधलं सेक्साडेसिमल सिस्टीम मधलं मेन युनिट आलं तुमचं डिग्री. त्याचे भाग केले म्हणजे फ्रॅक्शनल पार्ट. 1/16th पार्ट ऑफ दॅट 1 डिग्री इज 1 मिनिट. ते त्याच्यापेक्षा स्मॉल झालं. परत त्याचं आणखी फ्रॅक्शन केलं, भाग केले. 1/16th पार्ट ऑफ 1 मिनिट इज कॉल्ड 1 सेकंड डिनोटेड बाय 1 डबल डॅश. तर असं ह्या डिग्रीची व्याख्या परफेक्टली टुडे वी कॅन डिफाईन. आणि मग आता ह्या सगळ्या ह्यांचा संदर्भ कसा मिळत चालतो ते बघा. मग कोणाबरोबर काय काय आलं ते व्याख्येमध्ये सगळं तुमच्या समोर होतं. आता परत त्याला व्यवस्थितरित्या आपण डिस्कस करू. आणि मग बघा, therefore from the above definitions one complete rotation. बघा हे आपण शिकलो, परंतु आता थोडंसं आणखी त्याचं संकल्पना क्लिअर झाली, त्याच्याबद्दलच्या माहिती मिळाल्या. 1 complete rotation equal to 360 डिग्री. म्हणजे एका रोटेशनचा अमाऊंट ऑफ रोटेशन आपण किती घेतो, 360 अंश किंवा डिग्री. त्यानंतर आता डिग्रीला बघा मिनिटात कसं, 1 डिग्री इक्वल टू दॅट 60 मिनिट्स. बरोबर, शब्दात म्हणायचं लक्षात राहतं, काही अडचण नाही. एका 1 आवर इक्वल टू 60 मिनिट असतात, पण ते टाइम मध्ये इथं 1 डिग्री बरोबर काय असतील 60 मिनिट्स. आणि 1 मिनिट इक्वल टू दॅट ऑफ द 60 सेकंड्स. पण आपण 60वा हिस्सा घेतला होता, लक्षात आलं. एका डिग्रीचे 60 भाग केले तर आपल्याला मिनिटं मिळतात. म्हणजेच 1 डिग्री इक्वल टू 60 मिनिट्स आणि 1 मिनिट इक्वल टू 60 सेकंड्स. आणि म्हणून बघा, अँड देअरफॉर दॅट डिग्री, त्याचं आणखी स्मॉल युनिट आलं मिनिट, आणि त्याचं परत स्मॉल फ्रॅक्शन आलं सेकंड. युनिट नोटेशन्स असतील स्मॉल सर्कल, 1 डॅश आणि डबल डॅश. असे ते 3 शब्द आज आपणास मिळाले. त्यानंतर आणि मग ह्या सेक्साडेसिमल सिस्टीम मध्ये जे डिग्री मेजर आता आपण डिफाईन केलं, त्याच्यावरून आपल्याला जे काही टाइप्स आपण डिफाईन केले, याचा अर्थ आता त्यांचे मेजर्स आपण कम्प्लिटली देऊ शकतो. आणि मग बघा, अँड देअरफॉर मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल ऑफ नावात देऊ 0 अँगल. आता त्याला पण डिफाईन केलं, दॅट इज 0 डिग्री. बरोबर. त्यानंतर मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल ऑफ 1 रोटेशन अँगल. हे सगळं आहे फक्त सिस्टमॅटिकपणे आपण घेतोय. 1 रोटेशन अँगल इक्वल टू 360 डिग्री. किती छान आहे ते. तर तुम्ही अभ्यास करा, टेक द इंटरेस्ट, गेट द नॉलेज अँड सक्सेस अवर लाईफ. तर हे सूत्र लक्षात ठेवायचं. त्यानंतर मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल ऑफ 1 स्ट्रेट अँगल, STRAIGST. हे अँगल आपण डिफाईन केले, ह्यांचे मेजर सुद्धा आपल्याकडे आहे, ते आता लक्षात यायलाच हवं. आणि एक महत्वाचा राहिला, मेजर ऑफ डायरेक्टेड अँगल ऑफ 1 राईट अँगल. बघा, 1 राईट अँगल इक्वल टू 90 डिग्री. तर असे हे अँगल्स, स्टँडर्ड अँगल्स आपणाकडं त्यांचं प्रत्येकाचं अमाऊंट ऑफ रोटेशन प्राप्त झालं. तर दिस इज द टोटल इन्फॉर्मेशन अबाउट दॅट ऑफ द सेक्साडेसिमल सिस्टीम, that is the to measurement of that amount of angle. तर ही झाली त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती. आता पुढच्या सिस्टीम कडे जाऊ. तर अगोदर आता त्याचा परत कसा, तर ती दुसरी सिस्टीम ही आपणाला आपल्या थेरॉटिकल पार्ट मध्ये उपयोगीची ठरते.
आणि डिग्री प्रोट्रॅक्टरसाठी मात्र आपण त्या डिग्रीचाच उपयोग करतो. तर अनादर दॅट वी कॅन लर्न इन डिटेल. तर नाव आहे त्याचं सर्क्युलर सिस्टीम. बघा, नावावरून त्याची संकल्पना थोडीशी यायला हवी, किंवा युनिटवरून त्याला आपण म्हणतो रेडियन मेजर. क्लासमध्ये देऊ रेडियन मेजर. झालं. आणि मग त्या नावामध्ये सर्क्युलर आहे ना, याचा अर्थ त्या सर्कलचा काहीतरी उपयोग असणार. झालं. आणि मग आता त्याचा विचार आपण आता करू. तर डिग्रीच्या बद्दलची पूर्ण संकल्पना तुमच्या समोर आलीच पाहिजे. लक्षात ठेवायचं, अभ्यास करायचा, वाचायचं, सगळ्या नोट्स व्यवस्थित ड्रॉन करायच्या. झालं. आता सर्क्युलर सिस्टीमचा उपयोग करू. तर सी दॅट. तर ज्या अर्थी सर्कल हा सर्क्युलर हा शब्द आला, याचा अर्थ सर्कल तिथं उपयोगात आणणे आहे. आणि मग आता आपण काय करू ते बघा. कन्सिडर. मग काय कन्सिडर करायचं आहे. कन्सिडर ए सर्कल whose center is at O and radius R. तर काय कन्सिडर केलं आपण की ज्याचं सेंटर हे O ह्या बिंदूला असेल आणि रेडियस किती त्याची R. युनिट काही असू द्या, मीटर, किलोमीटर काही असू द्या. हे समजा हे त्याचं सेंटर, तर मी सर्कल थोडंसं ड्रॉन करतो. आता माझ्याकडे काही कंपास नाही, त्यामुळे थोडंसं लक्षात ठेवायचं. फिगर थोडीफार झाली तरी काही हरकत नाही. तर असं ते सर्कल आला. काय घेतलं आपण. कन्सिडर ए सर्कल हुज सेंटर इज ॲट O. असे त्याचं सेंटर O आहे आणि रेडियस इज दॅट ऑफ द R. आणि ही त्याची त्रिज्या. अशा प्रकारचे सर्कल आपण कन्सिडर केलं. लक्षात साधा संकल्पना आहे. बघा आता काय होतंय ते. त्यानंतर टेक दॅट द 2 points A and B on that circle. A आणि B. आता आपण त्या सर्कलवरती 2 पॉइंट घेऊ. तो कसे ते पुढचं वाक्य नंतर येते. हे झालं त्याचं सेंटर, ही झाली त्याची त्रिज्या. इथं देतो लाईफ ऑफ दॅट. आणि इथं हा पॉइंट आहे. सी दॅट. कन्सिडर दॅट ऑफ द सर्कल हुज सेंटर इज ॲट O and radius R. Take that the 2 points A and B on that circle such that the length of this arc AB. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. लेंथ ऑफ आर्क AB म्हणजे त्याला आपण वर्तुळ कंस म्हणतो मराठीमध्ये. सेमीला असू द्यात, मराठीला असू द्यात, अर्थ लक्षात येतात. तर हा आहे त्याचा वर्तुळ कंस. बरोबर. आणि मग काय काय आता रेडियनच्या जवळ चाललोय आपण. एकदम सिंपल आहे. काय कन्सिडर केलं. सर्कल. कसं की ज्याचं सेंटर ओरिजिनला आहे, त्रिज्या त्याची R होती. टेक दॅट द 2 points A and B on that circle. ते सर्कल वरतीच पॉइंट AB पाहिजे तर त्याचा वर्तुळ कंस तयार होणार. नोटेशन असंच होतं. लेंथ ऑफ आर्क AB. टेक दॅट द 2 points A and B on that circle such that length of arc AB becomes the radius of that circle R. अशा रीतीनं ते 2 पॉइंट A आणि B आपल्या वर्तुळावरती घ्या की जेणेकरून त्या वर्तुळ कंसाची लेंथ किंवा लांबी ही आपल्या वर्तुळाच्या त्रिज्ये इतकी असायला हवी. जिथं वाक्य मराठी बघा किती लांब झालं. इंग्लिश मध्ये बघा एकदम साधं येत आहे. कन्सिडर दॅट द 2 points A and B on that circle such that whose length of arc AB is R. जेवढी वर्तुळाची त्रिज्या आहे तेवढ्याच लांबीचा वर्तुळ कंस किंवा आर्क AB घ्या. आणि मग आता आपल्याला काय मिळते ते बघा. देन द अँगल सबटेंडेड. हे शब्द तुमच्याकडे आहेत. Then the angle subtended at the center of circle. आणि मग त्या वर्तुळ कंसानं केंद्राशी केलेल्या त्या केंद्रीय कोनाचं माप. त्यामुळे शब्दप्रयोग कसा आला. Then the angle subtended at the center of circle by this arc AB of length R is 1 radian. बघा झाला रेडियन डिफाइन. त्यावेळेस त्या वर्तुळ कंसानं निगडित असणाऱ्या केंद्रीय कोनाचं माप किंवा सेंट्रल अँगल हे काय असतं. 1 रेडियन. त्यावेळेस ते होतं 1 रेडियन. आणि मग आता हे झालं त्याचं विस्तारित सगळं डिटेल्स मध्ये. आता एका वाक्यात ती व्याख्या ह्या शब्दामध्ये कशी सांगितली जाते ती बघा. मग परत एकदा सांगतो.
एक सर्कल घेतलं whose center is at O and that radius is that of the R. Take that the 2 points A and B on that circle such that length of arc AB equal to R, which is the radius of that the circle. तेवढ्याच लांबीचा असा वर्तुळ कंस घ्या की त्याची लांबी ही आपल्या वर्तुळाच्या त्रिज्ये इतकी असायला हवी आणि मग त्या सेंटरशी होणारा सेंट्रल एंगल सबटेंडेड बाय दॅट आर्क AB इज कन्सिडर्ड ॲज 1 रेडियन. त्यावेळेस त्याला 1 रेडियन म्हटलं जातं आणि मग एका वाक्यामध्ये त्याची डेफिनेशन कशी केली जाते ती बघा आणि मग सी दॅट 1 radian is radian. 1 radian is the angle subtended at the center of a circle by that arc whose length is radius of that the circle. म्हणजे अशा वर्तुळ कंसानं तो केंद्रीय कोन केलेला असेल की त्याची लांबी ही आपल्या वर्तुळाच्या त्रिज्ये इतकीच असायला हवी. परत एकदा बघा 1 radian is the measure of angle subtended at the center by an arc of a circle whose length is radius of that the circle. थोडक्यामध्ये वर्तुळ कंसाची लांबी r असेल तर त्या वर्तुळ कंसानं अंतर्लिखित किंवा अंतर्खंडित असे शब्दप्रयोग होत्या. इथं तो शब्द आहे तुमचा सबटेंडेड. by that arc at the center is always 1 radian. आणि आता त्याचं नोटेशन बघा. दिस 1 रेडियन इज डिनोटेड बाय 1 तर आहेच आपल्या नेहमीप्रमाणे आणि मग आता ते सर्कल पूर्ण करायचं नाही हा, ते अपूर्ण ठेवायचं म्हणजे स्मॉल सी. ते कंप्लीट झिरो नाही. डिग्रीला आपण कंप्लीट झिरो दाखवलं होतं असं. आता रेडियन मध्ये त्याला अनकम्प्लीट ठेवायचं असं थोडंसं, कारण आर्क टाईपच आहे ना आपला आर्क कसा असतो तसंच ते आहे म्हणून ते नोटेशन सारखं आहे, योग्य आहे. आणि मग ते दॅट इज डिनोटेड बाय आवर 1 रेडियन. असं त्या सर्क्युलर सिस्टीम मधील रेडियन मेजरची व्याख्या तुम्हाला मिळाली. आणि मग आता आपणाला त्या थेरम बद्दल विचार करणे आहे. तर त्या थेरमचा आता विचार करू थोडासा. मी फक्त आता ह्या व्याख्येच्या वरती लक्ष ठेवा. तर ह्या दोन्ही सिस्टीम मध्ये तुमच्या समोर आल्या. म्हणजे सर्क्युलर सिस्टीम मध्ये आपल्याला 1 रेडियन हा हे युनिट मिळालं. that is denoted by incomplete small circle 1 radian and it is the measure of that central angle. केंद्रीय कोन केंद्राशीच तो होत होता. subtended by that arc whose length is our radius of that the circle. अशा आर्कनं तो एंगल सबटेंड केला होता की त्या आर्कची लांबी ही आपल्या वर्तुळाची त्रिज्या असते. आणि मग आता एक थेरम येतोय त्याचं स्टेटमेंट देऊ आणि मग बघा ते स्टेटमेंट काय आहे ते. थेरम अबाउट दॅट रेडियन मेजर ऑर सर्क्युलर सिस्टीम. आता ज्याचा उपयोग केला ना, इथं आपण सर्कल काय घेतलं होतं, सेंटर घेतलं होतं ओरिजिन ओ, मग सर्कल ड्रॉन केलं, मग त्याची त्रिज्या घेतली, मग ते 2 पॉइंट घेतले, वर्तुळ कंस घेतला, लांबी r असेल तर अँगलचं मेजर किंवा अमाऊंट ऑफ रोटेशन होतं 1 रेडियन. असं ते शॉर्ट मध्ये झाला. पण तो बघा म्हणजे इथं आता सर्कलचा उपयोग घेतला परंतु त्या रेडियनचं तत्व आणखी आपल्या लक्षात येईल. आणि मग सी दॅट व्हॉट इज द थेरम डिस्कस्ड हियर. सी दॅट बघा द रेडियन मेजर सो डिफाइंड. द रेडियन मेजर सो डिफाइंड किंवा आता जे रेडियन मेजर किंवा 1 रेडियन जे डिफाइन केलं, the radian measure so defined is independent on INDEPENDENT. हे थेरम महत्वाचं आहे. आपण त्याच्यातूनच आपलं पुढचं सगळं सुरू होतं. रामायण महाभारत काय असेल ते लक्षात आलं. आणि मग सी दॅट the radian measure so defined is independent on the radius of बघा independent on the radius of circle used. आता ज्या सर्कलचा आपण उपयोग घेतला सेंटर आणि रेडियसचा, त्या रेडियस वरती किंवा त्या सर्कलच्या त्रिज्येवरती आपलं रेडियन मेजर अजिबात अवलंबून नसतं. म्हणजे सर्कल किती बदलले तरी तो अँगल बदलत नाही. आणि म्हणून तर ते वाक्य महत्वाचं आहे. परत बघा
द रेडियन मेजर सो डिफाइन्ड इज इंडिपेंडंट ऑफ म्हणजे अवलंबून नसणे म्हणजे स्वतंत्र. जसं आपण म्हणतो वी आर इंडिपेंडंट इन अवर कंट्री. आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत म्हणून स्वैराचार करणं योग्य नव्हे. तसंच आहे इथं सुद्धा. बघा, द रेडियन मेजर सो डिफाइन्ड इज इंडिपेंडंट ऑफ द रेडियस ऑफ सर्कल युज्ड. जे काही सर्कल आपण उपयोगात आणलं, कोणतंही आणा, त्रिज्या कितीही असू द्या, तर त्या रेडियस वरती त्या रेडियनचं तत्व किंवा मेजर हे अवलंबून नसतं. आणि आणखी एक मुद्दा त्याच्यात मिळतो आपोआप. अँड नोट दॅट दिस पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. आणि त्याच्यातूनच हा मुद्दा आपल्याला मिळतो आणि तो महत्वाचा आहे की जे दोन युनिट आपण डिफाईन केले, हे स्मॉल अनकम्प्लीट झिरो रेडियन होतं, हे कम्प्लीट स्मॉल झिरो हे डिग्री होतं. म्हणून त्या थेरम मध्येच आपला पुढचा मुद्दा लपलेला होता. म्हणून तर ते स्टेटमेंट उपयोगीचं होता. सी दॅट रेडियन मेजर सो डिफाइन्ड इज इंडिपेंडंट ऑफ रेडियस ऑफ सर्कल युज्ड अँड पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री. आणि त्या पाय रेडियनच्या बरोबर 180 डिग्री असतात. परंतु तुम्ही म्हणणार पाय म्हणजे आपला लेग किंवा आपला पाय नव्हे, आणि मग त्याची किंमत तुमच्याकडे आहे. दिस पाय इज अन इरॅशनल नंबर. ती अपरिमेय संख्या आहे. दॅट इज 22/7 इन दॅट ऑफ द रॅशनल वे. अपूर्णांकाच्या भाषेमध्ये आपण 22 सप्तमांश घेतो आणि दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात इन डेसिमल फॉर्म दॅट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 3.14 ठरलेला आहे, बरोबर. त्यामुळे 3.14 हे आपण दशांश अपूर्णांकात झाले, 22/7 हे अपूर्णांकात झाले, म्हणजे रॅशनल नंबर मध्ये, बरोबर. तर ही त्या पायची किंमत आहे. आता आपल्याला 180 डिग्री माहीत झाले, ते स्ट्रेट अँगल होते, ते आपल्या पूर्ण रोटेशनचं हाफ होतं, हे सगळं आता नोंद झालं. आणि आता दुसरं एक नोटेशन तुमच्या समोर आलं, ते म्हणजे नाव रेडियन किंवा युनिट होतं 1 रेडियन आणि त्याचं नोटेशन होतं असं स्मॉल सर्कल. आणि मग आता त्याबद्दल आपल्याला विचार करणे आहे, पण त्याला आणखी जास्त वेळ जाईल, त्यामुळं इथंच थांबू. जास्त तुम्हाला त्रास देणं पण बरोबर नाही, तेव्हा हे वाचा घरी आणि मग तुम्ही समजून घ्या. तर सी दॅट, तर स्टॉप वी